नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. तर एपिसोडच्या सुरुवातीला म्हणजे आपण कालच्या भागात बघितलं होतं की ऐश्वर्याला कसं जानकीने किचनच्या बाहेर ढकललं होतं. आता जानकीनं किचनच्या बाहेर ऐश्वर्याला काढलंय, तरी पण ऐश्वर्याच्या कारस्थानी डोक्यात कल्पना खूपच येतात नाही का. बघूया आता ती पुढे कारस्थान काय करते ते. तर इथे ती विचार करते आणि म्हणतीये की तुम्हाला किचनच्या जरी बाहेर काढलंस ना तरी मला सगळ्या माणसांचे वीक पॉईंट्स माहिती आहेत आणि पुढचा अर्धा तास तू घरभर कशी नाचतेस ते बघ. तुम्हाला बाहेर काढलंस ना, आता बघ मी कसं करते ते. म्हणून ती काय करते, तिथलं एखादं डायनिंग टेबलवरचं एक फळ उचलते आणि ओवीच्या मागे येऊन बसते, कारण ओवी इथे अभ्यास करत बसली आहे. आणि ते फळ ना सोफ्याकडनं असं खाली टाकते आणि ओवी जेव्हा ते फळ उचलते आणि कुठून आलं म्हणून बघते, तर तेवढ्या वेळामध्ये ना तिचा कंपास बॉक्स जो काही आहे ती ऐश्वर्यानं गायब करून कुठेतरी लपवून ठेवते. आणि तेवढ्यात इथे ओवी ते फळ उचलून इथे खाली ठेवते आणि अभ्यास करायला बसते. आणि तिला एकदम काहीतरी लिहिता लिहिता काहीतरी खोडायची हुक्की येते, म्हणजे रबर शोधत असते ती. आणि कंपास बॉक्समध्ये रबर आहे म्हणून ती रबर घ्यायला इथे बघते, तर इथे कंपास बॉक्सच नाही आहे. आणि अर्थातच कुठलीही लहान मुलं किंवा कुठलीही व्यक्ती, कुठलीही मुलगी लहान असताना आपली जी काही वस्तू हरवेल तर आपण आईलाच हाक मारतो ना. तर इथे ओवीनं तेच केलं आहे. आधी तिनं ते फळ उचलून वगैरे ठेवलं आहे, कुठनं आलं म्हणून ती शोधते सगळीकडे. आणि नंतर कंपास बॉक्स मिळत नाही आहे म्हणून आईला हाक मारली. आई माझा कंपास बॉक्स कुठे आहे. मग लगेच जानकी म्हणते की तिथेच असेल बघ कुठेतरी. मग ओवी म्हणते की नाही, मी सगळीकडे शोधलं पण इथे कुठेच कंपास बॉक्स नाही आहे, ये ना तू जरा. तरी पण ओवी ऐकत नसते आणि ती आईला हाक मारते. शेवटी जानकी किचनमधून इथे बाहेर येते आणि तीसुद्धा तिच्याबरोबर कंपास बॉक्स शोधते. म्हणजे बॅगेत ठेवला असशील किंवा डाव्या उजव्या हाताने इकडे तिकडे ठेवला असशील असं म्हणून तिलाच सांगते. आणि नंतर ना तिला एकदम आठवतं की आपण स्वयंपाकघरात स्वयंपाक करतोय, म्हणजे अर्धवट राहिला आहे. आणि ती जात असते तेवढ्यात ओवी म्हणते की आई आज माझा होमवर्क नाही झाला तर टीचर पण मला ओरडतील ना, प्लीज बघ ना तू, असं म्हणते. आणि लगेच जानकी पण म्हणते ठीक आहे चल बघूया असं म्हणून इथे ती आता शोधकार्य चालू झालेलं आहे कंपास बॉक्स शोधण्याचं. तर इकडे जानकीला शोधताना बघून ऐश्वर्या म्हणते चला पहिली विकेट तर माझी गेली. आता दोघी मिळून इथे कंपास बॉक्स शोधतायत. कंपास खाली काय मिळत नाही आहे, तर जानकी म्हणते की मी इथे वरती जाऊन बघून येते कंपास कुठं आहे ते, तू खाली शोध. तर असं मिळून दोघी कंपास बॉक्स शोधतायत. आणि इकडे ऐश्वर्या म्हणते आता ही पहिली विकेट गेले, आता दुसऱ्या विकेटीला लागूया असं म्हणून बाहेर येते. आणि बाहेर येताना चक्क ना एक रोपटं घेऊन येते. तर गुलाब इथे काहीतरी करतोय, झाडांची मशागत वगैरे करतोय, पाणी घालतोय झाडांना. तर ऐश्वर्या येते आणि म्हणते गुलाब दादा मला ना हे रोप लावायचं होतं, मी कशात रोप लावू. आता किती मला तर एकदम आश्चर्य वाटलं की चक्क ही रोप घेऊन आली आहे. तर बस गुलाब सांगतो की तिथे लावा रोप, चालेल. मग ती एकदम ना मातीतच हात घालते आणि रोप लावते असं दाखवते. लावत तर काय नाही पण रोप लावते असं दाखवते. आणि तेवढ्यात म्हणते गुलाब दादा माझं ना एक काम राहिलं आहे, म्हणजे जानकी वहिनीनं मला वाळाच्या बिरड्यामध्ये ना मीठ घालायला सांगितलं आहे. आता माझे हात तर मातीनं माखलेत ना, तर तुम्ही घालून याल का ते मीठ. मग तो आधी म्हणतो मी तुमच्या हातावर पाणी घालतो ना. मग ती म्हणते नाही नखात बिखात पण गेली आहे ना माती, तसं बरं नाही वाटत ते, तर प्लीज तुम्ही जाऊन घाला ना आणि 1 चमचा मीठ घाला असं सांगते ती. आणि गुलाब लगेच म्हणजे ऐकणारच ना, तर तो गेला. आणि तो गेल्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणते चला दुसरी विकेट पण गेली असं म्हणते. आणि इकडे सारंग आपला छान तयार होतोय बरं का. रूममध्ये आली आता ऐश्वर्या. बघूया आता ऐश्वर्या सारंगला काय सांगते ते. तर आता ऐश्वर्या आत आली आहे मातीचे हात घेऊन तसेच, आणि सारंगला म्हणते की तुम्ही खूप छान दिसताय. तर सारंग म्हणतो ते डेलिकेट्स येणार आहेत ना, पाहुणे येणार आहेत, तर त्यांच्यासाठी तयार झालो आहे खास, तुम्ही बोलला होतात त्याप्रमाणे जरा तयार झालो आहे असं म्हणतो. आणि लगेच विचारतो अहो तुमच्या हाताला माती कुठून लागली आहे ही. मग लगेच ऐश्वर्या म्हणते ते काय आहे ना, तुम्हाला बाग आवडते ना, म्हणजे झाडं वगैरे आवडतात, मग तुम्हाला झाडं आवडतात म्हणून ना मी तुमच्यासाठी एक झाड लावत होते बागेत जाऊन, तर त्याचीच ती माती लागली असं म्हणते. आणि मुद्दामून हात एक तोंडाजवळ नेते आणि लगेच सारंग इथे हसायला लागतो. मग लगेच ती म्हणते हसायला काय झालं, का हसताय तुम्ही. तर सारंग म्हणतो अहो तुमच्या हाताची माती तुमच्या तोंडाला लागली, तुम्ही माती लावून घेतली आहेत सगळी. मग लगेच ती म्हणते हसताय काय, पुसा ना. मग लगेच सारंग आपला पांढरा शुभ्र रुमाल काढतो खिशातून आणि ती माती पुसून घेतो इथे. आणि लगेच तुम्ही खूप छान दिसताय वगैरे कौतुक वगैरे करते. आणि मग म्हणते माझं एक काम कराल ना, ॲक्च्युली म्हणजे माझे हात असे मी बागेत काम करत होते त्यामुळे राहिलं, ते जानकी वहिनी वालाचं बिरडं करतायत ना, तर त्याच्यात त्यांनी ना मला मीठ घालायला सांगितलं होतं,
तर ते तेवढं घालाल का, म्हणजे माझ्यात हात आता घाण आहेत ना. तर सारंग म्हणतो एवढंच काय, घालतो ना मी मीठ असं म्हणतो. आणि लगेच दुसऱ्या हाताला पण तुम्ही छान दिसताय आणि दृष्ट काढायला पाहिजे असं म्हणून दुसऱ्या हातानं पण इथे गालाला माती लावून घेते. आणि जेव्हा सारंग दुसऱ्या गालाची माती इथे पुसून घेणार तर तेवढ्यात म्हणते की नको नको मी पुसते. म्हणजे किती चलाखीनं लगेच आपलं काम करून घेते बघा ऐश्वर्या. आणि आता सारंग पण गेलाय वालाच्या बिरड्यात मीठ घालायला, त्यामुळे इथे ऐश्वर्या म्हणते की चला आता माझी दुसरी विकेट पण गेलेली आहे, आता बघू काय करते ही जानकी असं म्हणून तिथे विचार करते. तू मला काम सांग, म्हणजे तू मला आत येऊ दिलं नाहीस ना, पण मी बघ कसा माणसांचा वापर करून, डोक्याचा वापर करून, हुशारीचा वापर करून मी आता माझं काम केलेलं आहे ना. तिचा कंपास बॉक्स सापडला बरं का, त्यामुळे ती खुश झाली आणि ती जानकीला इथे बोलवून घेते की आई माझा कंपास बॉक्स मिळालाय हा मला म्हणून सांगते. आणि मग जानकी येते मिळालाय ना आता, तर अभ्यास करत बस, मी जाते आत माझं काम आवरून घेते. आणि ते जाता जाता जानकी म्हणत असते आता हिची पण शिकवणी घ्यायला पाहिजे, कारण ही सारखा आता हट्ट करते, चिडचिडी झाली, त्यामुळे शिकवणी मी घेतेच. आणि नंतर जानकी येते इथे आणि आता सगळ्यात मोठा घोळ होणार आहे बरं का. तर जानकी इथे वालाचं बिरडं ते ढवळते आणि मग त्याच्यात चमचाभर नाही 2 चमचे चांगलं मीठ घालते आणि 2-2.5 चमचे काहीतरी मीठ घालते आणि ढवळून चव घेऊन बघते. तर मीठ आता जास्त पडलं आहे, कारण वालाचं बिरडं इथे खारट झालेलं आहे, कारण तिने, गुलाबने आणि सारंगने अशा तिघांनी मिळून इथे मीठ घातलेलं आहे. आणि जेव्हा ती इथे चव बघतीये तर आता तिला साहजिकच आहे, तिला सगळं आठवतं आहे की तिनं ऐश्वर्याला कसं किचनच्या बाहेर काढलं होतं की माझी मदत करू नकोस, तू बाहेर जा, आणि मदत नाकारली म्हणून तिनं असं काम वाढवून ठेवलं असं तिला आता खात्रीच वाटणार ना. म्हणजे तिला शंका नाही, खात्रीच आहे की ऐश्वर्यानेच हे सगळं केलं आहे. म्हणून आता ती ऐश्वर्याला इथे रागाने बोलवते की ऐश्वर्या इकडे ये पहिली. आणि मग त्याच्यानंतर आता ऐश्वर्या आल्यानंतर जानकी आपलं चालू करते बोलायला तिला की तुला मी मदत करू नको म्हणून सांगितलं तर तू असं माझं काम वाढवून ठेवलंस का. मग ऐश्वर्या लगेच सासूतपणाचा आवडणार ना, अहो वहिनी मी काही नाही केलं, मी किचनच्या आतसुद्धा नाही आलेले, तुम्ही सांगितले ना अगदी तसं किचनच्या बाहेर होते, मी काही केलेलं नाही आहे. मग इथे म्हणते जानकी की वालाचं बिरडं खालत कसं झालं, तूच मीठ घातलंस ना, तू माझं काम वाढवलंस, तू असं करायला नको होतंस असं म्हणून ती डायरेक्ट इथे ऐश्वर्याला ओरडायला चालू करते. आणि ऐश्वर्या पण अशी बघते आणि मग नंतर जेच म्हणते की मी नाही घातलं मीठ, मी आत आलेच नाही आहे. आणि जानकी ऐश्वर्याला काहीतरी सुनवायला जाणार तेवढ्यात इथे गुलाब आलाय, त्यामुळे जानकीला काही बोलता येत नाही आहे. आणि गुलाब इथे कडीपत्त्याची पानं देतो जानकीला आणि म्हणतो वहिनी रश्श्यात मीठ बरोबर पडले ना, मी 1 चमचाभर इथे मीठ घातलंय असं म्हणतो. मग लगेच इकडे जानकीला आता काय बोलायचं कळत नाही, कारण तिला वाटत असतं ऐश्वर्याने घातलंय. मग लगेच ती म्हणते तुम्ही मीठ घातलं, तर हो मी मीठ घातलं, 1 चमचा मीठ घातलं म्हणून इथे ती सांगते. आणि लगेच इथे ऐश्वर्या म्हणते की बघा मी नाही मीठ घातलं. आणि ह्या सगळ्यांचं बोलणं चालूच आहे, तोपर्यंत इकडे सारंग येतो आणि म्हणतो वहिनी आजचा स्वयंपाक एकदम झक्कास झाला असेल, कारण वाल्याच्या बिरड्यात ना मीठ मी 1 चमचा टाकलंय असं म्हटल्यानंतर तर जानकी कपाळाला हातच लावून घेते, कारण लगेच आता ऐश्वर्या नाही तर सारंग पण आला आणि गुलाब पण आला. आणि आता जानकीला कळलंय बरं का नेमकं काय झालंय, किंवा काहीतरी केलेलं आहे या ऐश्वर्याने. आणि ऐश्वर्या म्हणते आता वालाचं बिरडं एवढं खारट झालंय की ते खावतच नाही असं म्हटल्यानंतर सारंगला टेन्शन येते, आता गुलाबला पण टेन्शन येते. आणि आता पाहुणे तर येणार आहेत, पाहुणे आलेत ॲक्च्युली, आणि आता काय करायचं असं म्हणून टेन्शन आलं सगळ्यांना. तेवढ्यात ऋषिकेश इकडे त्या डेलिगेट्सना घेऊन आतमध्ये येतोय. आणि इकडे तर आता ह्या सगळ्यांना म्हणण्यापेक्षा सारंगला पण टेन्शन आलं की आता पाहुणे तर आलेले आहेत किंवा यायची वेळ झाली, आणि तेवढ्या वेळात नेमकं काय करायचं, कसं वालाचं बिरडं सुधारायचं किंवा काय होणार, कारण त्यांना तर जेवायला बोलवलं आहे. आणि ऐश्वर्याला या सगळ्याचा आनंद झालेला आहे मनातल्या मनात, पण ती दाखवत नाही आहे. तोपर्यंत ऋषिकेश इकडे त्या डेलिकेट्सना घेऊन पाहुण्यांना घेऊन घरात आला आहे. आणि ते म्हणतायत की ट्रॅफिक खूप होतं, मला भूक प्रचंड लागली आहे, पण आधी बाप्पाचं दर्शन घेऊया. आणि आता ऋषिकेश सांगतो की हो स्वयंपाक वगैरे तयार असेल आणि जीवूया आपण दर्शन घेऊन. आणि त्यांना इथे बसायला सांगतो. त्याच्यानंतर सारंग इथे येऊन बसला आहे. ऋषिकेश सारंगची ओळख करून देतो. ऐश्वर्या पाणी घेऊन जाते, कारण जानकी तिला पाणी घेऊन जा म्हणून सांगते. आणि मग ऋषिकेश जानकीला सुद्धा हाक मारतो आणि नमस्कार, म्हणजे ओळख वगैरे होते सगळ्यांची. ते विचारतात बाकीचे पाहुणे वगैरे कुठे गेलेत, तर म्हणजे घरातली मंडळी तर ते बाहेर गेलेत. ओवी येते तेवढ्यात, तर ओवीची पण ओळख करून दिली जाते. आणि इकडे सारंग म्हणतो की मला सेमिनारला यायला जमलं नाही, तर इथून पुढचे सगळे सेमिनार मी कंडक्ट करेन व्यवस्थित,
आहेत आणि म्हणजे नीट प्रेझेंट करीन असं तो इथे सांगतो. तर ते सगळे म्हणतात की तुम्ही ऋषिकेशसारखं पुढे जाताय, तुम्ही थांबला नाही आहेत तर तुम्ही पुढे जाताय, ऋषिकेशसारखं तुम्ही वागताय. तर इथे ते त्या सारंगचं कौतुक करतात. अगदी भावाच्या पावलावर म्हणजे दादासारखं तुम्ही तयार होताय असं म्हणून कौतुक करतात. त्यामुळे इथे सगळ्यांना छान वाटतंय. आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला सगळे आलेली आहेत आणि जानकीला जेवणाची तयारी करायला सांगितलेली आहे. आता ऐश्वर्या काय करते बघा, ऐश्वर्याना हळूच जानकीची वाट अडवते जाऊन, जानकी आत जात असताना, आणि ती एक वाक्य म्हणते, मनाचा मार्ग म्हणजे मनात आत जाण्याचा मार्ग पोटातून जातो आणि पोटाचा मार्ग चवीतून जातो, पण ती चवच आता बिघडली आहे तर काय होणार असं म्हणून तिनं हसत असते तिला, कारण मीठ जास्ती पडलेलं आहे. इकडे जानकी काहीच रिॲक्ट करत नाही आहे बरं का, ऐश्वर्याला सुद्धा काहीच रिॲक्ट करत नाही आहे किंवा चेहऱ्यावर टेन्शन पण दाखवत नाही आहे की वालाच्या बेरड्यात मीठ जास्त झालं आहे किंवा खारट झालं आहे, त्यामुळे ती टेन्शनसुद्धा दाखवत नाही आहे. पण इथे ऐश्वर्या मात्र खुशीत आहे, कारण आता तर ते जेवूच शकणार नाहीत. तर इकडे ते डेलिकेट्स आलेत, ते गणपतीच्या देखाव्याचं म्हणजे जी काही आरास केली आहे त्याचं इथे कौतुक करत असतात की तुम्ही खूप छान आरास केली वगैरे. तर तेवढ्यात ओळी म्हणते की ही माझ्या आईची आयडिया आहे बरं का. आणि त्याच्यानंतर ऋषिकेश सांगतो की आम्ही सगळ्यांनी हे डेकोरेशन घरामध्येच केलेलं आहे, एक बाहेरनं काही आणलेलं नाही आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र बसून हे मखर किंवा हे डेकोरेशन आम्ही केलेलं आहे आणि आता सगळे जेवायला बसूया असं म्हणून सगळे म्हणतात. तर इथे पंगत तयार झालेली आहे, छान असं केळीचं पान, पाट, चौरंग पाट असं मांडलेलं आहे. इथे ऋषिकेश आणि ते डेलिकेट्स बसतात. सारंग आधी बसायला नाही म्हणत असतो, पण ऐश्वर्या त्याला जाऊन सांगते की तुम्ही पण जाऊन बसा. त्यामुळे सगळेजण इथे बसलेली आहेत आणि प्रार्थना करतात देवाची आणि त्याच्यानंतर जेवायला इथे सुरुवात करत असतात. तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो की तू वालाचं बिरडं आणलं नाही आहेस का? तर जानकी म्हणते की हो आणते. आणि आता ऐश्वर्याला उकळ्या फुटत आहेत बरं का, कारण वालाचं बिरडं खारट झालं आहे. त्यामुळे आता पाहुण्यांची रिॲक्शन बघण्यासाठी ती खूप उत्सुक झाली आहे. इथे जानकी वालाचं बिरडं वाढते, ते पाहुणे खुश होतात आणि पहिला घास ना ते वालाच्या बिरड्याचाच घेतात, पण आधी वाढताना म्हणतात की अजून वाढा मला, आधीच ते सांगतात. त्यामुळे तिने जास्ती वाढलेलं आहे. सारंग आता जानकीकडे बघतोय की वालाचं बिरडं तू वाढलंयस खरं असं म्हणून त्याच्या डोळ्यात टेन्शन आलं आहे. आणि ऐश्वर्या म्हणते की चला आता सुरुवात करा जेवायला. तर इकडे त्यांनी पाहुण्यांनी वालाचा बिरड्याचाच पहिला घास त्यांनी उचलला आहे, तो तोंडात घातला आहे आणि ते एकदम म्हणतात की वा छान झालं आहे वालाचं बिरडं आणि मला माझ्या आजीच्या हातची आठवण आली, म्हणजे मला माझ्या आजोळची आठवण आली असं म्हणतात. एक नंबर झालं आहे वालाचं बिरडं. आणि ते सारंगला म्हणतात आणि ऋषिकेशला म्हणतात की तुम्ही खूप लकी आहात की तुमच्या घरात अशी अन्नपूर्णा आहे असं म्हणतात. आणि लगेच इथे जानकी पण हसते. आणि आता पहिल्यांदा जेव्हा ते घास घेत असतात तेव्हा जानकीच्या चेहऱ्यावर टेन्शन दाखवलं आहे, ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर तर टेन्शन दाखवलंच आहे. आणि नंतर ते वा म्हणतात तेव्हा हे असं कसं झालं म्हणून ऐश्वर्या काळजीत आहे. आणि सारंग पण इथे पटकन घास घाऊन बघतोय आणि लगेच डोळ्यांनीच की नाही जानकीचं कौतुक करतोय ते की छान झालं आहे म्हणून. आणि जानकी इथे हसती आहे. सगळेजण त्या वालाच्या बिरड्याचं खूप कौतुक करतायत, वालाचं बिरडं खातायत आग्रहाने. ते डेलिकेट्स आहेत ते जानकीला सांगतात की अजून वाढा मला वालाचं बिरडं, मग ती पण वाढते ना म्हणून इथे वाढायला येते. आणि हे सगळे छान आनंदात जेवत आहेत. वालाचं बिरडं खारट झालेलं नाही आहे हे बघून इकडे ऐश्वर्याला टेन्शन आलं, आता हे कसं काय झालं, मीठ तर जास्ती पडलं होतं. आणि म्हणून ती इथे किचनमध्ये येते. भांडं तर हेच आहे म्हणते वालाच्या बिरड्याचं, मग बदललं कसं, इतक्या वेळ लवकर तिनं करेक्ट कसं केलं. आता ऐश्वर्या किचनमध्ये गेलेली बघून इथे जानकी कशाला थांबते, जानकी पण किचनमध्ये आलेली आहे आणि ती इथे ऐश्वर्याला येऊन आता बोलणार आहे. तर काय बोलते ते बघूया प्रेक्षकांनो. तर इथे बघा जानकी आलेली आहे आणि ती म्हणते की तुला काय वाटलं, तुझी खेळाडू लेचीपेची आहे का, तू ट्रिक्स अँड ट्रिप्स वापरशील, माणसं प्लॉटिंग करशील आणि असं सगळं करून तू माझं जेवण किंवा माझा स्वयंपाक बिघडवशील. अगं तुझी जी काही स्पर्धा लागली आहे ना ती मुरलेल्या खेळाडूशी लागली आहे, तुला काही मी लेचीपेची वाटले का. 10 वर्षांचा संसार केलेला आहे मी, जिथे एक बाई किंवा एक गृहिणी, आणि मी कोण आहे तर मी गृहिणी आहे आणि जी 10 वर्षाचा संसार करते, बिघडलेला संसार सावरू शकते, तर ती बिघडलेला पदार्थ का नाही सावरू शकणार असं म्हणते. आणि इथे दाखवले फ्लॅशबॅकमध्ये तिनं काय उपाय केला आहे तो, तर ती काय करते कणकेच्या पिठाचा गोळा करते छान असा आणि मग ते गोळे ना
त्या बिरड्यात सोडते आणि ते गुलाबला सांगते की जेव्हा जेवण खारट होतं तेव्हा असे कणकेचे गोळे त्या जेवणात सोडायचे, म्हणजे काय होतं तर ते शोषून घेतं मीठ आणि त्यामुळं बिरडं चांगलं होतं. म्हणजे बिरडंच असं नाही, खारटपणा कमी होतो. म्हणून इथे तिने पिठाचे गोळे केले, चांगले ते ढवळले आणि मग चव घेऊन बघितली तर बिरडं व्यवस्थित झालं होतं. आणि इथे ती म्हणते की तू माझ्या घरात जे काही मीठ कालवायचा प्रयत्न करतेस, म्हणजे तू घरातल्यांना त्रास देतेसच, पण आज तू पाहुण्यांना पण त्रास द्यायला निघालीस आणि माझ्या घरात हे जे काही तू मीठ कालवायला लागलीस ना, तर त्याचा मी आडवेन. जिथे जिथे तू माझ्या वाईट करशील किंवा माझ्या घराचं वाईट करायला बघशील तिथे तिथे मी सामोरी जाईन, मी आडवी असेन. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे सयाजीराव आलेले आहेत आणि ते म्हणतात की आता मुलांना पकडून नेलं जातं आहे, मुलं गायब होत आहेत आणि इकडे जानकीला टेन्शन आलं आहे. आणि त्या ऐश्वर्या म्हणते की आजपर्यंत तू म्हणजे इथनंच घरातनं मी वार करत होते, आता मी बाहेरनं सुद्धा वार करीन आणि आता तो वार असा करीन की तू कोलमडून निघाली पाहिजेस मनातून. आणि इथे उद्याच्या भागात प्रेक्षकांनो मोठं काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण जेव्हा जानकी ऐश्वर्यावर हात उचलत असते तेव्हा सुमित्रा येतात आणि म्हणतात की तुझ्या मुलीला आज ऐश्वर्याने वाचवलंय, पण इथे जानकीनं आता रुद्रावतार धारण केलाय, कारण ओवीचा प्रश्न आहे. बघूया पुढे काय होतंय ते, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.